आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल पुढचं मैदान असेल त्यावेळेस ती रेस बघायला अजून मजा येईल. म्हणजे मी तर युट्यूबवरच बघितली, पण खरंच मजा आली. छान आहे. पण हे जे आपण आता सोशल मीडियावरती फोटोज आणि हे बघतो, ते मग एकदम म्हणतो ना नाजूक कमनिया बांधा की एक शो, हे मला विकण्यासाठी केलेली सुंदर वस्तू, तसं झालंय. त्यावर कारवांची पिल्लं किंवा वर्षभर एखाद्या स्वानाची पिल्लं अवेलेबल होतात. खरं तर आपण इंडियन ब्रीड बघली, ह्यांची स्पेशालिटी असे की वर्षातनं एकदाच हिटवर यायला पाहिजेत. बरोबर. हा, मग कसं आहे, ह्या माद्यांचं सगळं कंटिन्युअस ब्रीडिंग करून कंटिन्युअस पिल्लं घेऊन जी पुढची क्षमता होणारी पिल्लांची ती खरंच कमी दिसते. म्हणजे आपण जर काही गावाकडच्या त्याच्यामुळे अगदीच फक्त राखणीसाठी आहे, फक्त गार्डिंगसाठी आहे, हे खरं तर चुकीचं आहे. म्हणजे सध्या तरी आम्ही चर्चा करणार आहे जी रेस झाली आणि पुढची एक घ्यायची त्याविषयी. तर काय बोलणार तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात, पण रेस खूप छान झाली. युट्यूबवर व्हिडिओ बघितले, प्रत्यक्ष यायचं होतं पण काही कारणामुळे यायला नाही मिळालं. पण त्याचं अजून एक सजेशन असं होतं की डायरेक्ट रेस घेण्यापेक्षा आहे ना, जी आपली मंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन काही प्रॅक्टिस सेशन आपण म्हणतो का, तसं जर काही केलं तर आपले जे स्वान आहेत त्यांना पण सवय होईल. कारण आता कसं झालंय, 2-3 पिढ्यांनी रेस बघितलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे डायरेक्ट मैदानात सोडायचं म्हटल्यावर काय काय ज्यांना उत्सुक आहेत त्यांच्याकडे थोडं अवघड पडेल. मग असं कुठं ग्रुपने एकत्र येऊन जर काही प्रॅक्टिस घेतल्या आपण तर ते जास्त सोयीस्कर पडेल. म्हणजे कुत्र्यांना पण सवय होईल आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल पुढचं मैदान असेल त्यावेळेस ती रेस बघायला अजून मजा येईल. म्हणजे मी तर युट्यूबवरच बघितली, पण खरंच मजा आली. बरोबर आहे. नाही, प्रॅक्टिस सेशन कसं झालं होतं, आपण निडळा शो घेतला होता त्यात तर झालं होतंच म्हणजे प्रॅक्टिस. त्यानंतर पण असंख्य अडचणींचा सामना, आत्ता घेऊ मग घेऊ असं करत करत ती रेस 2 वर्षांनी, जवळपास 2-3 महिन्यात घ्यायची होती, त्याच्या पुढे रेस ती 2 वर्षांनी झाली. आणि प्रॅक्टिस सेशन पण घ्यायचे होते, पण ते कसं रेस, निलेश पवार जे आहेत फौजी, त्यांना परत सुट्टी नव्हती. अजून अजितदादा, तुम्हाला आता मी तटस्थ व्यक्ती आता म्हणजे म्हणून विचारतो की व्हिडिओ बघताना आणि आधी जे सांगत होते, म्हणजे बरेचसे इथले ब्रीडर पण आधी सांगत होते की कुत्रा म्हणजे पळणार नाही, किंवा कारवान हे राखणी, कारवान पश्चिमी असू द्या की गार्डिंगसाठीचं ब्रीड आहे, राखणीसाठीचं ब्रीड आहे, ते रेसला म्हणजे परत रेस जसं हे चालू झालं तसं सांगत होते की तर म्हणजे बरेच जण म्हणजे चुकीचा प्रचार करत होते रेसचा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? नाही, व्हिडिओ बघितल्यावर असं वाटलं की शेवटी कसं ह्या कुत्र्यांच्या ब्लड लाईन मध्ये कुठेतरी पळणार आणि पळणार. हे बघा, कुत्रा आहे त्याच्या ब्लड लाईन मध्ये जी लाईन चांगली आहे, ज्यांनी चांगलं ठेवलंय, ज्यांच्या वंशावळीमध्ये हे सगळं शिकार वगैरे बघितली, ती कुत्र तर कुठे ना कुठेतरी पळणार. आपण म्हणतो ना अनुवंशिक असतं, पण मला असं नाही वाटलं की एकही कुत्र पळाला नाही. आता 2-3 होते की ते ग्राउंड नवीन, जागा नवीन, त्याच्यामुळे त्यांनी तो कोर्स कम्प्लीट नाही केला. पण त्या भावल्या मागे किंवा जे ऑब्जेक्ट होतं त्याच्या मागे ते नक्कीच पळाले. की त्याच्यामुळं कारवान हे शिकारीसाठी किंवा लांब पळण्यासाठी ह्याच्यासाठी ही ब्रीड जास्ती होती, असं एकंदर जे काही मी आता बघतोय ते वाटतंय. आणि कालांतराने बदल झालेत की राखणीसाठी आहे, ह्याच्यासाठी. आता शेवटी कुत्रा आहे, राखण्यासाठी पण असतोच तो, पण ह्या कुत्र्याची जी स्पेशालिटी आहे ती एकंदर पळण्यासाठी किंवा शिकारीसाठी ह्या करता जास्त आहे. म्हणजे ह्याचे जे फीचर्स आहेत ते मला असं वाटतं की ह्याच्यात जास्त आहे. त्याच्यामुळे अगदीच फक्त राखणीसाठी आहे, फक्त गार्डिंगसाठी आहे, हे खरं तर चुकीचं आहे. म्हणजे प्रॉपरली कारवान पौशमी जर आपण बोलायचं म्हटलं तर त्या संदर्भात मला तर असं वाटतंय. तुम्ही ना म्हणजे घोड्यामध्ये जास्त सक्रिय आहे, आणि घोड्यांचे किंवा मारवाडी घोड्यांचे वगैरे जास्त शो होतात, पण त्यांचे पण स्पोर्ट्स वगैरे होतात. त्यांचं ब्रीडिंग एक वेगळं हे नव्हतं. कारवान आणि पश्मीचं आता तुम्ही थोड्या 4-5 वर्षात एवढं ब्रीडिंग बघताय, तर दोन्ही ब्रीडिंग मध्ये तुम्हाला जास्त म्हणजे काय डिफरन्स वाटतोय थोडाफार? आता कसं झालंय, घोडा हा कम्प्लिटली वेगळा प्राणी आहे आणि कुत्रे हे कम्प्लिटली वेगळे आहेत. आता जसं आपण कारवांमध्ये बघतोय की ही लाईन पाहिजे, ती लाईन पाहिजे, तसं घोड्यांमध्ये पण झालंय. आता आपल्याकडे असं झालं की बाहेरनं जे घोडे आलेत तर त्या घोड्यांचे प्रचार वाढत गेला की हा घोडा उंच उड्या मारतो. जे आपण बाहेरचे थॉरोब्रिड्स आहेत, जे रेसिंगचे घोडे म्हणतो, तर कॉम्पिटिशन्स करता ह्या घोड्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. पण याच्याच बरोबर आपले जे भारतीय घोडे आहेत त्याच्यामध्ये मग मारवाडी असेल, आपला भीमतडी घोडा जरी असेल,
तरी यांना व्यवस्थित मेंटेन केलं तर हे पण जे कोर्सेस आहेत, जे गेम्स आहेत, जे ऑलिम्पिक लेवल पर्यंत खेळले जातात, तर हे आपले घोडे पण खेळतात. आणि आता मी स्वतः बघितलेत किंवा काही घोड्यांबरोबर काम पण करतोय की आपला भीमथडी घोडा आहे, तो आमच्याकडे जन्मलाय. तर हे घोडे पण अगदी इंग्लिश घोड्याच्या उंचीच्या उड्या मारतात किंवा जम्प्स मारतात किंवा जो कोर्स असतात जम्पिंगचा तो कम्प्लीट करतात. हे आपले घोडे पण करतात. आमच्याकडे तर एक सुंदर विक्रांत नावाचा मारवाडी घोडा आहे. तो घोडा बघायला लोक लांबून लांबून येतात की हा एवढा इंडियनस ब्रीडचा घोडा हा एवढा कॉम्पिटिशन खेळतोच कसा आहे. त्याच्यामुळं असंच आहे की आमची ब्रीड खूप भारी, आमचे घोडे खूप भारी, आमचे श्वान खूप भारी. खरं तर कसं आहे, घोडा घोडा आहे, श्वान श्वान आहे. त्याची जी स्पेशालिटी आहे, त्याचं जे गुणधर्म आहे ते बघून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. शेवटी कसं आहे, प्रत्येकाला एक अभिमान असतो की माझा श्वान आहे, माझा घोडा आहे. ते आहे, जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायला पाहिजे. जे चुकलंय, मी वाईट म्हणणार नाही, पण जे चुकलंय, चूक मान्य करून ती जर चूक सुधारली तर आपल्याला जे रिझल्ट मिळणार आहेत दोन्ही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये हे खूप चांगले मिळणार आहेत असं मला वाटतं. मेक ब्रीडिंगच्या दृष्टीनं मी विचारतोय, आता कुत्रे तुम्ही बघताय तर नक्की कमी कमतरता किंवा एक प्रचार पण म्हणजे सोशल मीडियावर किंवा ह्याच्यावर आणि ब्रीडिंग जे आता चाललंय किंवा सोशल मीडियावर जसे एक सेल पर्पज साठी म्हणा किंवा विक्रीसाठी चाललंय टेंडन्सी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कुत्र्यांच्या बाबतीत? आता जे सोशल मीडियावरती बघतोय की आजचा जो सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे सगळ्या क्षेत्रांसाठी, तर हे बघतोय की खूपच पिल्लांचं मार्केटिंग केलं जाते किंवा वर्षभर कारवांची पिल्लं किंवा वर्षभर एखाद्या श्वानाची पिल्लं अवेलेबल होतात. खरं तर आपण इंडियन ब्रीड बघली, ह्यांची स्पेशालिटी असे की वर्षातनं एकदाच हिटवर यायला पाहिजेत. बरोबर. हा, मग कसं आहे, ह्या माद्यांचं सगळं कंटिन्युअस ब्रीडिंग करून कंटिन्युअस पिल्लं घेऊन जी पुढची क्षमता होणारी पिल्लांची ती खरंच कमी दिसते. म्हणजे आपण जर काही गावाकडचे बघितले श्वान, आता मी काही लाईन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जात नाही कारण माझा काही तेवढा अभ्यास नाही, पण ज्या साध्या सरळ दृष्टीच फरक पडतं की एखाद्या गावाकडच्या माणसाचा श्वान असेल की ज्याचं कधीतरी मीटिंग झालंय, त्याने आपलं सांभाळलंय, त्याचे बॉडी फीचर्स, त्याची हेल्थ जर बघितली तर ती खूप सुंदर आहे, छान आहे. पण हे जे आपण आता सोशल मीडियावरती फोटोज आणि हे बघतो ते मग एकदम म्हणतो ना नाजूक कमनिया बांधा की एक हे मला विकण्यासाठी केलेली सुंदर वस्तू, तसं झालंय. त्याचे जर आपण गुणधर्म बघायला गेलो, पुढचं जनरेशन किंवा ते पुढचे फीचर्स असेल किंवा पुढे ते किती जगेल, काय परफॉर्मन्स येईल, भले तो शो असेल, रेस असेल, अगदी गार्डिंग जरी असेल, मी म्हणतो की गार्डिंग पर्पजने विकलंय, गार्डिंग जरी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करेल का याची खात्री आणि शासन आहे. दिसायला ते सुंदर दिसतात, पण आपण काय एखाद्या जर वस्तू घेतोय, एक जबाबदारी घेतोय, तर ती एक 10 वर्ष 15 वर्ष घेतोय, तर तिने आपल्याला रिझल्ट दिले पाहिजेत की आपला फॅमिली मेंबर आहे, तो व्यवस्थित हेल्दी राहायला पाहिजे, त्याने आनंदी जीवन जगलं पाहिजे. ते बघा असेलच, हे मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय. कारण जेवढ्या मी तर बघितलेत तर खरंच अवघड वाटतंय की काय एखादं प्रोडक्ट आहे की मशीन आहे की घ्या पिल्लं विका पिल्लं. आपण असंही म्हणूया की बाबा एखाद्या ब्रीडरकडे खूप साऱ्या माद्या आहेत आणि तो कंटिन्युअस पिल्लं देतोय, पण सोशल मीडियावरचा काउंट जर आपण बघितला तर ते खरं नाही वाटत आहे की ह्याच्याकडे आहेत तरी किती माद्या. जर काउंट बघितला तर असं तर ह्यांच्याकडे म्हणजे जे कोणी आहेत आता काय सगळेच ओळखीचे आहेत, सोशल मीडियावरती फेसबुकवर इंस्टाग्रामवर एकमेकाला ऍड आहे, तसं पर्सन मी कोणाला ओळखत नाही, पण असं वाटतं की अरे एवढी पिल्लं कशी काय अवेलेबल. बरोबर आहे. तर एक नवीन लोकांना किंवा ज्यांना पिल्लू घ्यायचे किंवा नवीन ह्या क्षेत्रात येणार आहेत त्यांना तुम्ही एक काय सजेशन द्याल? शेवटचा प्रश्न. सगळ्यात पहिलं मी बघतो ते पिल्लू कसं आहे, त्याचे फॅमिली पॅरेंट्स कसे आहेत, पॅरेंट्स पेक्षा त्याची जी आधीची आहे म्हणजे त्याचे वडील कसे होते, आजोबा कसे होते, त्यांचं नेचर काय होतं, अग्रेसिव्ह आहे, घाबरट आहे, किंवा ज्याचे जे काही फीचर असेल की एखादं कुत्रा कसं असतं, घाबरट असतं, खूप लढेवाळ असतं, खूप त्याच्या जीन्सची हाईट वाढलेली असते, किंवा आपण आता कलर म्हणूया, आता सध्या ते ब्लॅक कलर हे खूप चाललंय किंवा व्हॉट एव्हर जे काय कलरचं आहे, तर ते काय हे सगळं बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जो विकणारा माणूस आहे त्यांनी ह्याचं किती रेग्युलर बेसिसवरती ब्रीडिंग घेतले. कारण कसं जसं मी मगाशी म्हटलं की सारखी जर पिल्लं येत गेली त्या मादीकडनं, त्या पिल्लांची प्रोडक्टिव्हिटी बघता ती पुढची जी पिल्लं आहेत ती कशी काय हेल्दी आणि कशी काय होतील, त्यांची जेनेटिक्स आपण म्हणतो की आता रेस आहे की ह्यांच्या ब्लड लाईन मध्ये ती रेस आहे, तर ती कशी काय येणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. मेन आई वडील कोण आहेत, पिल्लं जर घ्यायचं असेल तर मी म्हणेल की स्वतः शक्यतो जाऊन बघा. जाणं शक्य नसेल तर आता काय आपल्या सोशल मीडियावरती खूप सगळे आहेत, तुम्ही सगळे आहातच, की एखाद्याचं मत घ्या, विचारा.
आपण स्वतः व्हिडिओ बघा. आज व्हॉट्सअप आहे, लाईव्ह व्हिडिओ कॉल करता येतो. व्हिडिओ कॉलवरती बघा आणि मग ते दादा, बघून घ्या. ते, पण अनिकेत 90% दादाने जाऊन request टाकली, बघून तेवढी घ्या. accept करा की. चालेल अजित दादा, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. Yes, चालेल. अजून आपण नवीन नवीन लोकांना जरा ऍड करतोय.